बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी मार्गी मनगोळी मार्ग क्रमांक 94 सिटी बस सेवा सुरू झाली आहे। ही बस सकाळी 7:50 एसटी स्टँड शिवाजी चौकातून रेल्वे स्टेशन 7 रस्ता ITI सईफुल सोरेगाव हातूर वडकबाळ वांगी नंद्रुफाटा आणि शेवटी मनगोळी असा दैनंदिन प्रवास आहे। ही बस मनगोळीहून सकाळी 9:30 निघणार आहे। दुपारी 2:30 सुमारास ही बस वरील मार्गी मनगोळीला येऊन परत मनगोळी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सोलापूरकडे रवाना होणार आहे। सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसचे मनगोळी गावात आगमन झाल्यानंतर मनगोळी ग्रामस्थ मंडळीकडून मोठ्या भक्तिभावाने सिटी बसचे पूजन करण्यात आले। तसेच सिटी बस मनगोळीहून वांगी गावामध्ये आगमन झाल्यानंतर वांगी ग्रामस्थ मंडळीकडून सिटी बसचे पूजन करून ड्रायव्हर कंडक्टर यांना फेटा बांधून सत्कार करण्यात आला। वांगी मार्गी मनगोळी सिटी बस सुरू झाल्यामुळे सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील सर्व अधिकाऱ्यांची वांगी आणि ग्रामस्थ मंडळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। तसेच सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून एसटी स्टँड शिवाजी चौक ते औराद या बस सेवा सकाळी 6:30 औरादकडे निघणार आहे। 7:45 औरादहून सोलापूरकडे रवाना होणार आहे। दुपारच्या 3 वाजण्याच्या सुमारास एसटी स्टँड पासून औरादकडे रवाना होणार असून 4:15 सिटी बस औरादकडून सोलापूरकडे रवाना होणार असल्याची माहिती सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील प्रभारी वाहतूक निरीक्षक सतीश गुंड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। संबंधित बातमीचे वृत्त संकलन केले आहे तर लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार नारायण घंटे यांनी। आज मी सूरज लक्ष्मण खडाखडे वांगी तालुका दक्षिण सोलापूर। आज आमच्या गावाला सोलापूर परिवहन महामंडळाने सिटी बस चालू केलेली आहे। गेल्या कित्येक वर्षापासून आमची मागणी होती की गावाला बस चालू व्हावी, विद्यार्थ्यांची वयोवृद्ध लोकांची सोय व्हावी, परंतु काही व्यवस्था नव्हती इतक्या दिवस। परंतु परिवहन मंडळाने महापालिकेनं आमच्या लोकांच्या मागणीचा विचार करून वडकबाळ वांगी मनगोळी मार्गे गावाला बस चालू केलेली आहे। त्यामुळं मनगोळी ग्रामस्थ असेल, वांगी असेल, वडकबाळ असेल येथील सर्व ग्रामस्थांचे विद्यार्थ्यांकडून आणि वयोवृद्ध लोकांकडून आम्ही परिवहन महामंडळाचे तसेच एसटी बस चालक असेल किंवा बस कंडक्टर यांचे देखील आम्ही आभार मानतो। आणि कायमस्वरूपी आमच्या गावाला असेल, आजूबाजूच्या खेडेगावाला असेल, परिवहन महामंडळाने बस चालू केलेली पाहिजे। याचा लाभ महापालिकेलाही होईल, गावातील लोकांनाही होईल, वयोवृद्ध लोकांनाही होईल। काही कामानिमित्त शहरासाठी जाणं असेल किंवा विद्यार्थ्यांना कॉलेज शिक्षणासाठी असेल, शालेय शिक्षणासाठी असेल येणं जाणं असतं। महिलांची यामध्ये आपदा होत होती, त्यामुळं सोय करून एक नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका परिवहन मंडळाने केलेला आहे। त्यामुळं आम्ही सर्व खेडेगावातील सर्व लोकांकडून, वांगी ग्रामस्थाकडून, मनगोळी ग्रामस्थाकडून, वडकबाळ ग्रामस्थाकडून महापालिकेचे आणि परिवहन मंडळाचे आम्ही मनापासून आभार मानतो। अशीच सेवा सर्व खेडेगावांना देण्यात येईल एवढीच कळकळीची विनंती। या गावातील लोक नागरिकांना काय आवाहन करणार? या सर्व वांगी असेल, मनगोळी असेल आणि वडकबाळ येथील नागरिकांना आवाहन करतो की कसं आहे, परिवहन महामंडळ गाडी सोडायला तयार असते, परंतु आपल्याकडून पॅसेंजर जात नव्हते किंवा लोक जात नसल्यामुळं गाडी मध्ये 2-4 वेळा बंद झालेले आहे। त्यामुळे माझे वयोवृद्ध नागरिक असेल, विद्यार्थी असेल, महिला असेल, या सर्वांना विनंती आहे की आपण बसने प्रवास करा। सुलभ पद्धतीने प्रवास होतो आणि आपली येण्या जाण्याची तारंबळ होणार नाही। याच्या पुढे आपल्याला टायमिंग सकाळी आता सध्याच्याला आजपासून सकाळी 8:30चा टायमिंग आहे आणि दुपारी 2:30चा आहे। याच्या पुढे मुक्कामची बस देखील आपल्या गावाला चालू होणार आहे। त्यामुळं नागरिकांनी, वयोवृद्ध लोकांनी याचा लाभ घ्यावा। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप, सोलापूर।